ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी आरक्षणातील क्रीमी लेअरबाबत सुप्रीम कोर्टानं महत्त्वाची टिप्पणी केली आहे। जर आई वडील दोघेही IAS अधिकारी असतील आणि त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर त्यांच्या मुलांना आरक्षणाचा लाभ का मिळावा असा सवाल न्यायालयाने केलाय। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे। शिवाजी सर, आपण बघतोय की एक नवीन टिप्पणी आता न्यायालयाने उपस्थित केली आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच ओबीसी आरक्षणावरती सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी करताना एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे। एक टिप्पणी आहे, हा कुठलाही निर्णय नाही। सुरुवातीलाच आपण हे स्पष्ट करूया की हा निर्णय नाही आहे, हा एक टिप्पणी आहे आणि एक निरीक्षण आहे। जर एखाद्याचे आई वडील IAS अधिकारी आहेत किंवा मोठे अधिकारी लेवलवरती आहेत, IAS अधिकारी आहेत, त्यांच्या मुलांना आरक्षण देण्याची काय गरज आहे का? ते एवढ्या चांगल्या नोकरीमध्ये असतात, त्यांचं इन्कम चांगलं मोठ्या प्रमाणावर असतं, अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मुलांना आरक्षणाची गरज आहे का असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला। तसंच या सगळ्या आरक्षणातून यांना या IAS अधिकाऱ्यांच्या मुलांना ठेवायला नको असं महत्त्वाचं निरीक्षण हे कोर्टाने नोंदवलेलं आहे। एकूणच काय क्रीमी लेअरची जी आरक्षणाच्या संदर्भातली जी याचिका होती ती सुनावणी करताना न्यायालयानं हा निरीक्षण नोंदवलेलं आहे। नक्कीच धन्यवाद दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी। नेमकी न्यायालयानं काय निरीक्षण नोंदवलंय पाहूयात। उच्च पदावर आणि चांगली कमाई असणाऱ्यांच्या मुलांना आरक्षणाची गरज आहे का? शिक्षण आणि आर्थिक शक्तीमुळे सामाजिक दर्जा सुधारतो। आर्थिक सक्षम असलेल्या मागासवर्गीयांना आरक्षणातून EWS केवळ मागासवर्गीयांसाठी आहे असं सुप्रीम कोर्टानं निरीक्षण नोंदवलंय। क्रीमी लेअरमध्ये सामाजिक आणि आर्थिक दोन्ही बाजूंचा विचार करायला हवा असं देखील सुप्रीम कोर्टानं टिप्पणी करताना म्हटलंय।